भोकरदन तालुक्यातील धावडा येथे दिनांक 1 मे रोजी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी गौतम बुद्ध यांना मेणबत्ती लावून आणि फुले वाहून उपासक बनकर व कॅप्टन गौतम साबळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आणि निळा व पंचरंगी झेंडा फडकवण्यात आला। नंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळी गौतम साबळे यांनी बुद्ध यांच्या जीवनात केलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आणि खूप काही स्मरणीय क्षण बुद्ध यांच्या जीवनात आले होते। बुद्धांनी दुःख कसे हाताळले ते सर्व काही सांगत असताना दुःख दूर करण्यासाठी आपल्याला खूप रस्ते दाखवले। यावेळी विमल पैठणे आणि कुमारी बुंदे हिने आपल्या आवाजात रमाई गीत आणि पोवाडा सादर करून त्यांच्या सोबत झाले काही स्मरणीय क्षण कथारूपात मांडले। एक चिमुकलीने भीमगीत म्हटले। प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत कौतुक केले। या उत्साहाला यशस्वी करण्याकरिता तीनही महिला बचत गट आणि खास करून सरला इंगळे, वंदना साबळे, रमा इंगळे, रेणुका साबळे, अलका पारवे, राहुल इंगळे, सौरभ सुरडकर, मोहित इंगळे, भीमराव साबळे, सुरेखा इंगळे, सुरेखा आरके यांनी खूप मोलाचे कार्य केले असे प्रतिपादन संचालक कॅप्टन गौतम साबळे यांनी यावेळी सांगितले। संध्याकाळी कॅन्डल मोर्चा मिरवणूक काढली। त्यामध्ये पंचक्रोशीतील महिलांनी भाग घेतला। शेजारील गाव विझोरा मेहगाव येथील महिलांनी कॅन्डल मिरवणुकीत सहभाग घेऊन आनंद वाढवला अशी माहिती कॅप्टन गौतम साबळे यांनी दिली। न्यूज रिपोर्टर जाबीर हुसेन पठाण, इंडिया न्यूज कल, जालना। सत्यंपि धम्मं शरणं गच्छामि सत्यंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। दुःखितांचं शिरी वागण्या ओझ येणार बाई बॅलिस्टर साहेब माझ येणार बाई बॅलिस्टर साहेब माझ कुंकू भारी हे बाक्याचं समाज सुधारक अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा।